इन्कम बघितला. आज मला सांगा मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठेही काम करता, आज मी शिक्षक आहे, आज मला नोकरी आहे, पण समजा तुम्हाला काही बरं वाईट झालं तर माझ्या मागं माझ्या मिसेसला नोकरीवरती घेणार नाही. पण हा जो बिझनेस आहे हा आपल्या मागं आपल्या नॉमिनीला ट्रान्सफर करता येईल. समजा मी जर मला ते बरं वाईट झालं, पण आज जी टीम डेव्हलप केली ते टीम मेंबर काम करत थांबणार नाहीये. त्यामुळे तुमच्या मागं तुमचा जो बिझनेस आहे मित्रांनो हा तुमच्या नॉमिनीला ट्रान्सफर करता येईल. त्यानंतर पुढचा जो आहे इथे मित्रांनो, जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय त्यावेळेला एक तरी गोष्ट रॉयल्टी आहे. आज समजा रॉयल्टी कोणाला मिळते, लेखक म्हणा किंवा गायक वगैरे यांना रॉयल्टी मिळते, कारण त्यांची जी एक सीडी विकली तर सीडीच्या वर त्याला कमिशन असते, त्याला रॉयल्टी असते. आज मित्रांनो इथं आपल्याकडे रॉयल्टीची सोय केलेली आहे. आज जर तुम्ही पुढे भविष्यामध्ये समजा जरी 5 वर्षांमध्ये काम बंद केलं, स्टॉप केलं, तर तुम्ही जी टीम डेव्हलप केलेली असते त्या टीमच्या आधारे कसं बघूया तुम्हाला इथे तुमच्या घरी इन्कम जे आहे येत राहणार असते. इन्कम सोर्स पण होणार नाही, कारण टीम डेव्हलप करणं हे तुम्ही 5 वर्षांमध्ये काम केलं असते त्याचं फळ तुम्हाला आयुष्यात मिळणार असते. अशा प्रकारे आपण इथे बघितलं की डेली फायनल इन्कम तुम्ही महिन्याला 25,000 रुपये आणि प्रोडक्ट फायनल इन्कम जे आहे तुम्हाला ते तुम्हाला महिन्याला मिळणारे 4 लाख रुपये, 4.5 लाख रुपये कॅपिटल तुम्हाला इथे कंपनीनं एक महिन्यात ठेवलेला आहे. आज तुमच्यावर डिपेंड आहे की किती काम करायचं किती न करायचं. एक मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करणार आहे, मला सांगा मित्रांनो, आज तुम्ही कुठलाही व्यवसाय बघितला, आज कुठलाही व्यवसाय बघितला, आज तुम्ही जर काम करणं स्टॉप केलं तर आपले इन्कम स्टॉप होतं. आज विचार करा, जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस होत किंवा नाही नसेल याची मला काही कल्पना नाही, पण जेव्हा तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करणार आहे तर पहिला तुम्ही विचारा की मी नाही करणार तर कोण करणार आहे. अगर तुम्ही हा बिझनेस करणार नाही तर कोण करणार आहे, कारण आपली स्वप्न जे आहे ते आपणच पूर्ण करणार आहोत. आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या घरासाठी आपणच काम करणार आहोत. दुसरा जो आहे, जेव्हा तुम्ही बिझनेस हा करणार आहे, अगर तुम्ही आज नाही करणार तर कधी करणार. मित्रांनो वेळ जास्त थांबणार नाहीये. पीआर कमी सांगे एज्युकेशन सिस्टम आहे, तुम्हाला त्या सिस्टमच्या आधारे हा बिझनेस करायचा आहे. आणि जर तुम्ही पीआर बी करणार नाही तर काय करणार. आज पीआर म्हणजे स्ट्रॉंग एज्युकेशन ओरिएंटेड बिझनेस प्लॅन आहे. आज तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये एज्युकेशन सिस्टम मिळणार नाही, तुम्हाला नक्की आज एकदा खात्री पडणारच आहे जेव्हा आपले समोर येतील. मला माहिती आहे मित्रांनो, आज प्रत्येकाची स्वप्न खूप मोठी आहे आणि आपल्याला जीवन मित्रांनो एकदाच मिळते आणि या एकदाच मिळालेल्या जीवनामध्ये तुम्हाला काय सांगू घ्या आपले स्वप्न पूर्ण दाखवायचे आहे. मला नक्की खात्री आहे तुम्हाला बिझनेसचा संबंध असेल आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थितपणे हा प्लॅन समजून घेतला असेल. आज कसं मित्रांनो, आज नेटवर्क मार्केटिंगची इंडस्ट्री जी आहे ती 4,500 करोडची आहे. आज म्हणतात की 2005 पासून 2020 पर्यंत तुम्ही नेटवर्क मार्केटिंगची कुठलीही कंपनी जॉईन करा किंवा जॉईन करा, कारण का हा जो कालावधी आहे हा नेटवर्क मार्केटिंगचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे पिन पासून प्लेन पर्यंत सगळ्या गोष्टी आज शिकल्या जातात. आज जो बिझनेस आहे तो मार्केटिंगचा आहे, त्यामुळे एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी निर्णय घेतलाच असाल आणि या कंपनीमध्ये तुम्ही सर्वांचं या ठिकाणी सहभागी व्हा. त्यानंतर मित्रांनो एका छोट्याशा पिरियडमध्ये या ठिकाणी 2,500 लोकांची टीम डेव्हलप केली आहे. त्याच्याकडे स्किल आहे, बोलायची टेक्निक आहे, संयम पण आहे. असे एक चांगले लीडर आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या पीआर कंपनीमध्ये फार स्थान आहे. त्यांनी आपल्या जोरावरती आपल्या लीडरशिप क्वालिटीवरती खूप मोठी टीम तयार केली आहे. अशा आपल्याला असलेले कोल्हापूरचे लीडर माननीय संजय पाटील सर यांना विनंती करतो की स्टेजवरती यावं. नमस्कार, माझं नाव संजय पाटील फ्रॉम कोल्हापूर.